शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया आणि उपासना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आमच्या उद्धारक देवा, आश्रयाच्या खडका, आमच्या मेंढपाळा, आम्ही तुझी उपकारस्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. प्रभू, किती आनंद आहे तुझी उपासना करण्यामध्ये, तुझ्या सानिध्यात वेळ घालवण्यामध्ये. प्रभू, आजची ही वेळ तू अशीच आमच्यासाठी आशीर्वादित कर. आजची उपासना आम्ही तुझं गुणगौरव करावं, तुझी स्तुती करावी, तुझा महिमा वर्णावा, तू किती चांगला आहेस याचा अनुभव घ्यावा, यासाठी कर. ही उपासना पूर्णपणे तुझ्या हातात घे. प्रभू, तू आम्हाला चालव. आम्ही तुझी स्तुती स्तोत्र गाऊ, तुझं वचन वाचू, तुझ्या भांडारात अर्पण आणू, तुझ्या वचनातून तू काय बोलतोस ते ऐकू आणि प्रभू भोजनामध्ये तुझी सहभागिता घेऊ. प्रभू, ही सर्व उपासना आशीर्वादित कर अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रार्थना येशू आम्हा सगळ्यांचा उद्धारक देव त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, प्रभूच्या हातात आपण उपासना दिली आहे. तो आपल्याला चालवणार आहे. त्याच्या सहवासात रममाण होऊया, स्तुतिगीतं गाऊया. आज स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करते पुण्याहून प्रीती निकाळजे. तिच्याबरोबर ही आपल्या परिचयाची गाणी आहेत. आपण गाऊया आणि प्रभूची उपकार स्तुती करूया. माझ्यासाठी चांगला आहेस. परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो.
तुझसे दूर हुआ था। मैं जो बाहों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, तेरा धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 धन्यवाद। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया। Thank you, Jesus. यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया। अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, तेरा धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 धन्यवाद। Thank you, Jesus. God, there is none like you. Thank you, Jesus. Hallelujah. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, तेरा धन्यवाद करता रहूंगा। Thank you, Jesus. होय प्रभू परमेश्वर, आम्ही केवळ आणि केवळ तुझा धन्यवाद करू। आमच्या जीवनाचे सर्व दिवस प्रभू परमेश्वर मला कल्याण आणि दया ही लाभत आहे, म्हणून मी तुझा धन्यवाद करतो। माझ्या जीवनाचे सर्व दिवस तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे, म्हणून मी धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर। माझ्या जीवनाचे सर्व दिवस जरी शत्रूने मला वेढले तरी देखील प्रभू परमेश्वरा, तू माझा सेनाधीश परमेश्वर मला बल संपन्न करून मला विजय देतोस, म्हणून मी तुझा धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर। थँक यू जीसस. हालेलुया. Give thanks with a grateful heart. Give thanks unto the Holy. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. And now let the weak say
प्रभूजी धन्यवाद परमेश्वरा. पित्या उठून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देता. पवित्र आत्मे धन्यवाद, कारण तू ह्या स्तुती आणि आराधनेचा राजा झालेला आहेस, तू प्रभू झालेला आहेस आणि तू आम्हाला त्या परमपवित्र स्थानामध्ये नेलेला आहेस परमेश्वरा. म्हणून धन्यवाद पित्या. तुझ्या सानिध्याला आम्ही आमच्या स्वतःमध्ये कॅरी करत असताना प्रार्थना आणि विनंती करतो की तू आम्हाला तुझं पवित्र मंदिर करतो परमेश्वरा. तुझी पवित्र प्रजा होण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावाने मागतो म्हणतो ऐकूया. आमेन. प्रीती, या सुंदर गीतांमध्ये तू आमचं पुढारीपण केलंस. प्रभूच्या सानिध्याचा अनुभव आम्हाला आला. तुझे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे देवाचं वचन वाचण्याची. पुण्याहून सिस्टर ज्योती चव्हाण प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. आज करता नेमण्यात आलेला शास्त्रभाग नवीन करारातून कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 1-9. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 1-9. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याचबरोबर गौरवात प्रकट व्हाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ, याला मूर्तीपूजा म्हणावे. यास जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्हीही वागत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसुद्धा काढून टाकलेले आहे. वाचलेले सर्व वचन परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नामाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ज्योतिताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि तत्परतेनं हे रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधलं हे गीत आपण सगळेजण मिळून गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणात आणूया. आपण उपासना संगीतामधून 494 क्रमांकाचं गीत गाऊया. यापुढे प्रभू तू माझा. माझी खात्री आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान प्रभूच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून जी सेवा आम्ही करत आहोत त्यामध्ये जर आपल्याला हातभार लावायचा असेल तर आपण आपलं दान आम्हाला पाठवू शकता. यापुढे प्रभू तो माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रभू तो माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे तव सेवा हे मम अन्न, तव चिंतन हे मम शयन.
यापुढे तव नामाचा जय घोष, हा माझा श्वासोश्वास. यापुढे ही दृष्टी जगाला विटली, तुझ्या पदी जडली. प्रभो तो माझा, प्रभो तो माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे तुझसाठी गृहसुतदारा, तुझसाठी सर्व पसारा. यापुढे तुझसाठी वसती देही, तुझसाठी दिशा या दाही. यापुढे हे स्वत्व अर्पिले घेई, एवढे दे. प्रभो तो माझा, प्रभो तो माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे मम विचार तू मम उक्ती, तू युक्ती भुक्ती मुक्ती. यापुढे मी तू हा भेदच नोरला, उरला तरी तो दिसण्याला. यापुढे मी मुक्त सुखी मी शांत, सदा स्वर्गात. प्रभो तो माझा, प्रभो तो माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे यापुढे प्रभू तो माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे आपण प्रार्थना करूया आणि हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आजचा सुंदर दिवस तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला दिला आहेस. प्रभू, तू आमचं येथपर्यंत सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या जीवनामध्ये तुझे अनेक आशीर्वाद आम्ही रोज अनुभवतो. तुझा विश्वासूपणा, चांगुलपणा, तुझं संरक्षण, तुझी दया आणि कृपा, प्रभू, याचा अनुभव आम्ही घेतो आणि त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत कृतज्ञ अंतकरणानं आम्ही तुझ्या भांडारामध्ये हे दान आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसार कार्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह, प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं सुंदर अद्भुत कार्य होण्यासाठी प्रभू याचा उपयोग तो होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, आम्ही तुझं वचन ऐकणार आहोत. आम्ही तुला विनंती करतो, या वचनाद्वारे तू आमची भेट घे, तू आमच्याशी बोल. आमच्या जीवनामधील उणीवा तू आम्हाला दाखवून दे. ज्या ठिकाणी आम्हाला सुधारण्याची गरज आहे प्रभू, त्या ठिकाणी आम्ही सुधारणा करावी, आम्ही पश्चाताप करावा, आम्ही तुझ्या मार्गामध्ये चालावं,
यासाठी आज तुझ्या वचनाद्वारे तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. देवाचा संदेश आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्यापर्यंत आणतायत. तुम्हाला माहीत आहे, सध्या आपण कलस्सेकराच्या पत्राचा अभ्यास करत आहोत. 3ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. हा अभ्यासाचा भाग 23वा आहे. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो. आपण सर्व मला पाहू शकता, परंतु मला आपल्यापैकी कोणाला पाहता येत नाही याचं वाईट वाटतं. परंतु मी मनामध्ये कल्पना करतो, ज्या प्रकारे पीटरनं मागच्या वेळेस अनेक व्यक्तींचा उल्लेख केला आणि मी सुद्धा ऑनलाईन प्रीमियर जेव्हा जॉईन करतो त्यावेळेस अनेक जणांना मी पाहतो आणि त्यांना मी प्रतिसादसुद्धा देतो. त्यामुळे मला काही लोक माहीत आहेत की जे नियमित या भक्तीमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. परंतु मला माहीत आहेत त्यापेक्षा अधिक लोक या भक्तीमध्ये सहभागी होतात. अनेकांची नावं मला माहीत नाहीत, ते कुठून सहभागी होतात हे सुद्धा मला माहीत नाही. आणि म्हणून मी मागच्या वेळेस असं अपील केलं होतं, विनंती केली होती की आपण कुठून पाहत आहात, आपलं नाव काय हे आम्हाला कळवा. परंतु मोजक्या 2-3 लोकांनीच आम्हाला कळवलं आपण कोण आहात, कुठून या भक्तीमध्ये सहभागी होत आहात. हे आम्हाला समजलं तर आम्हाला खूप आनंद वाटेल. अर्थात आपण जर कम्फर्टेबल नसाल तर आपण काही कळवायची काही गरज नाही आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये शरीना, डॉरथी, स्मिता आणि दीपक उजगरे जे अमेरिकेमध्ये असतात त्यांनी अतिशय सुंदर गाणी सादर केली. विशेषतः दीपकनं जे गाणं गायलं ज्याविषयी डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी सुद्धा फार त्याचं कौतुक केलं. आणि मलासुद्धा ते फार गाणं आवडतं, ज्या प्रकारे दीपक ते गातो, अतिशय तल्लीन होऊन मनापासून ते गाणं गातो. आणि आपल्यालासुद्धा जणू काय असं वाटतं आपणसुद्धा त्याच्याबरोबर गात आहोत, नाही का? आणि प्रभूच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गाणं हे किती चांगलं आहे, नाही का? आणि दीपकने आम्हाला ते शिकवलं आहे. दीपकला फार सुंदर आवाज देवाने दिलेला आहे, तो खूप टॅलेंटेड आहे. तर दीपक, स्मिता, शरीना आणि डॉरथी या भक्तीमध्ये तुम्ही जे काही आमचं पुढारी पण केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपल्यासाठी शास्त्र वाचन सिस्टर शैलजा घाटगे ज्या पुण्याच्या आहेत पण सध्या आपल्या मुलाकडे स्पेनमध्ये असतात, त्या नेहमीच अतिशय तत्परतेनं ताबडतोब रेकॉर्डिंग करतात आणि आपला व्हिडिओ पाठवतात. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. इंग्रजीमध्ये अनगाव होळ ही सुद्धा नेहमीच अतिशय तत्परतेनं बायबल रीडिंग पाठवते. तिची नेहमीच तयारी असते करण्याची, कधी नाही म्हणत नाही ती. आणि त्याबद्दलही मला खूप आनंद वाटतो, तिचाही मी आभारी आहे. या रविवारी सिस्टर ज्योती चव्हाण ज्या माझ्या स्टुडंट होत्या UTSMमध्ये, त्यांनी BTH पूर्ण केलं मागच्या वर्षी. ते अतिशय अभ्यासू आहेत. त्यांना मी दुपारी विनंती केली आणि त्यांनी काही तासातच रेकॉर्डिंग करून मला पाठवलं आणि अतिशय सुंदर केलं. पहिल्यांदाच त्यांनी बायबल रीडिंग केलं, परंतु फार सुंदर त्यांनी वाचन जे केलेलं आहे ते अतिशय सुंदर केलं आहे. रेकॉर्डिंग फार चांगलं केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे आणि प्रभूची स्तुती करतो. आपल्यामध्ये असे टॅलेंटेड लोक आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत की जे आपल्या या भक्तीमध्ये भाग घेत आहेत. जर आपण या भक्तीमध्ये भाग घेतला नसेल अद्यापपर्यंत तर माझी आपल्यालाही विनंती आहे की आपणही या भक्तीमध्ये भाग घेऊ शकता. माझा विश्वास आहे की आपण अनेक जण इस्रायलसाठी प्रार्थना करत होता. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे काही युद्ध चालू आहे, खरं म्हणजे इस्रायल आणि हमास जी एक दहशतवादी संघटना आहे त्यांच्यामध्ये हे युद्ध चालू होतं. परंतु त्यांच्यामध्ये जो शांतीचा करार मागच्या आठवड्यामध्ये झाला, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारानं आणि इतर अनेक अरब राष्ट्रातील काही नेत्यांनीसुद्धा त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळं हा शांतीचा करार झाला. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया.
जे 20 बंधक होते, ज्यांना जे जिवंत होते, त्यांनासुद्धा हमासनं इस्रायलच्या हवाली केलं. या 20 लोकांबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. ते सुरक्षित होते. परंतु इतर 28 जे लोक आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या डेड बॉडीज हमास इस्रायलला सुपूर्द करणार आहे, त्यासाठीही आपण प्रार्थना करूया. खरोखर इस्रायलसाठी प्रचंड मोठं दुःख आहे, नाही का? हे 7 ऑक्टोबरला त्यांच्यावर हा दहशतवादी हल्ला 2 वर्षांपूर्वी झाला. 1200पेक्षा अधिक इस्रायली लोकांना, त्यामध्ये फक्त इस्रायलचे लोक नव्हते, त्यामध्ये इतर देशाचे अमेरिकन होते, इंग्लंड, जर्मनी अशा वेगवेगळ्या देशातील प्रवासी त्यानिमित्त त्या कार्यक्रमाला आले होते. 1200 लोकांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये लहान मुलं होते, स्त्रिया होत्या, वृद्ध स्त्री पुरुष होते आणि अतिशय निर्दयतेनं या लोकांना मारण्यात आलं आणि अनेकांना बंधक बनवण्यात आलं होतं. त्यापैकी अनेक बंधकांचा हमासच्या तुरुंगांमध्ये किंवा जे भुयारं त्यांनी बनवली होती, ज्या ठिकाणी या बंधकांना ठेवण्यात आलं होतं, अनेक आपल्या जीवाला मुकले आहेत. अर्थात इस्रायलनं जो हल्ला केला त्यामध्ये सुद्धा अनेक निरपराध लोक मारले गेले. अनेक लहान मुलं, स्त्रिया हे त्यामध्ये बळी पडले आहेत. त्याचंही निश्चितच आम्हाला दुःख आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं नाही का की पापाच्या मरणात मला आनंद नाही आहे. कुठल्याही व्यक्तीच्या मरणामध्ये देवाला आनंद नाही आणि म्हणून आम्हालाही आनंद नसावा. युक्रेनमध्ये सुद्धा सध्या निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. रशियाच्या आक्रमणामुळं युक्रेनला प्रचंड त्रासातून जावं लागत आहे. आपल्या देशामध्ये, भारतामध्ये सध्या लेह लडाखमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्या ठिकाणी एक लोकनेते सोनम वांगचुक, ज्यांनी प्रचंड सुंदर कार्य, सुधारणा लेह लडाखमध्ये केलेल्या आहेत. संपूर्ण जगातील लोकांनी त्याला मान्यता दिली आहे आणि अशा नेत्याला आज तुरुंगामध्ये डांबण्यात आलं आहे. पण आम्हाला वाईट वाटतं नाही का की ख्रिस्ती मिशनरी, ख्रिस्ती पाळक यांच्यावर हल्ले होतात, त्यांना तुरुंगात डांबण्यात येतं. परंतु ख्रिस्ती लोकच नाहीत, इतरसुद्धा चांगले लोक आहेत अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये. त्यांनासुद्धा अशाच प्रकारे या धार्मिक कट्टरतावादी लोकांपासून धोका आहे. त्यांना त्रास दिला जातो, त्यांचा छळ करण्यात येतो. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. चीनमध्ये जे अंडरग्राऊंड चर्च आहे, भूमिगत मंडळी आहे, त्या मंडळीलासुद्धा असंख्य प्रकारच्या छळातून जावं लागत आहे आणि म्हणून आपण चीनसाठी सुद्धा प्रार्थना करण्याची गरज आहे. माझ्या रोजच्या प्रार्थनेमध्ये कमीत कमी 3 वेळेस मी इस्रायल, पॅलेस्टाईन, युक्रेन, मणिपूर, लेह लडाख यांच्यासाठी प्रार्थना करतो. आपल्यालासुद्धा जेव्हा शक्य आहे त्यावेळेस जरूर या सर्व देशांसाठी प्रार्थना कराव्यात. अर्थात नायजेरिया, सुदान, इतर अनेक देशांमध्ये मंडळीचा छळ होत आहे. संपूर्ण जगामध्ये अनेक देशांमध्ये मंडळीचा छळ होत आहे आणि आपल्या ख्रिस्ती भावा बहिणींसाठी आम्ही दुसरं काही करू शकलो नाही तर कमीत कमी आपण प्रार्थना करणं किती आवश्यक आहे, नाही का? आपल्या प्रार्थनेचा मोठा आधार त्यांना आपण देऊ शकतो आणि प्रार्थनेद्वारे देव चमत्कार करतो, कार्य करतो. त्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतो आणि आमचे जे भाऊ बहीण या छळातून जात आहेत त्यांनासुद्धा देवाच्या कृपेचा अनुभव निश्चित येईल ही माझी खात्री आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलामुलींसाठी पवित्र शास्त्र वचन पाठांतर याची स्पर्धा घ्यावी अशी माझी इच्छा होती, परंतु त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला त्याचं आयोजन करता आलं नाही. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये हा कार्यक्रम घेता यावा यासाठी आपण प्रार्थना करूया आणि आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे आपण जरूर आम्हाला मदत करा, सहकार्य करा. कलस्सेकरास पत्राच्या अभ्यासाकडे आपण वळूया. कलस्सेकरास पत्राचा 3रा अध्याय आणि पहिली 4 वचनं आपण पाहिली आणि 5व्या वचनापासून आपण पुढे अभ्यासाला सुरुवात करूया. 5वं वचन, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे. हे जिवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. या वचनामध्ये पहिला जो शब्द आहे तर, इंग्रजीमध्ये देअरफोर असं म्हटलेलं आहे, त्याचं भाषांतर तर असं केलेलं आहे. देअरफोर किंवा तर हा शब्द आला तर त्याच्या आधी काहीतरी घडलेलं आहे म्हणून हा शब्द वापरलेला आहे, बरोबर?
तर आपण पहिल्या 4 वचनांमध्ये किंवा त्याही अगोदर कलस्सेकरास पत्रामध्ये पौल जे काही लिहित आहे त्याविषयी आपण विचार करत असताना त्या गोष्टीवर आधारित आता पुढे जात असताना पौल म्हणतो तर पहिल्या 4 वचनामध्ये 3ऱ्या अध्यायांमध्ये आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे पौल कलस्से येथील मंडळीला आठवण करून देत आहे की ते कोण आहेत आणि ते कोठे जात आहेत किंवा कोठे ते आहेत. तर तुम्ही कोण आहात? तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले लोक आहात. तुमच्या जीवनाविषयी विश्वासणाऱ्यांविषयी बोलत असताना पौल असं म्हणतो की म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात. पुढे जाऊन तो म्हणतो 3ऱ्या वचनामध्ये कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तुम्ही कोण आहात? तर तुम्ही पुनरुत्थित झालेले लोक आहात. आध्यात्मिकरित्या तुम्ही पुनरुत्थान पावलेले आहात. ज्यावेळेस आपण प्रभूचा स्वीकार करतो त्यावेळेस आपलं पुनरुत्थान होतं आध्यात्मिकरित्या. शारीरिकदृष्ट्या नाही, परंतु आध्यात्मिकरित्या देव आम्हाला जिवंत करतो. पापामध्ये आपण मृत होतो, परंतु देव आम्हाला जिवंत करतो. तुम्ही पापाला मेलेले आहात. या प्रकारे कलस्से येथील विश्वासणाऱ्यांना पौल पुन्हा एकदा आठवण करून देतो. परंतु त्यांना तो हे सुद्धा सांगतो की ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसलाय तिथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. आणि मग शेवटी काय म्हणतो तो? तुम्हीही त्याच्याबरोबर म्हणजे येशूबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तुम्ही कोण आहात, तुम्ही कोठे जात आहात याची तुम्ही आठवण करा. त्याची आठवण पौल त्यांना करून देतो. प्रभूमध्ये त्यांचं स्थान काय आहे याची जाणीव त्यांना करून देतो. आणि मग तो म्हणतो तर असं सर्व झालेलं आहे म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा. पृथ्वीवरील म्हणजे या देहातील. पहा, या पृथ्वीवर कोणाचा अधिकार सध्या चालू आहे? सैतानाचा. या जगाचा अधिपती सैतान आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. हो, आमच्या अंतःकरणामध्ये देवाचं राज्य आलं आहे. मंडळीमध्ये देवाचं राज्य आपण पाहतो. परंतु जगावर आज अधिराज्य सैतानाचं आहे. त्याचा अधिकार आज जगामध्ये चालू आहे. आणि म्हणूनच जगामध्ये आम्हाला युद्ध पाहायला मिळतं, अत्याचार पाहायला मिळतं, विध्वंस पाहायला मिळतो, सर्व प्रकारचा अन्याय आम्हाला पाहायला मिळतो. कारण या जगाचा अधिपती सैतान आहे आणि सैतान या सर्व गोष्टी करण्यासाठी परवानगी देतो. नाही, तो त्या गोष्टी घडवून आणतो. सैतान जो आहे तो नाश करण्यासाठी या जगामध्ये आला आहे. आणि म्हणून पृथ्वीवरील म्हणजे या जगामध्ये जे काही तुमचं जीवन आहे, ज्या जगामधील गोष्टींचा जो प्रभाव तुमच्यावर आहे तो तुम्हाला नष्ट करावा लागेल. पहा, या जगामध्ये राहत असताना त्या जगामध्ये आपण ज्या परिस्थितीमध्ये वाढतो त्या गोष्टींचा परिणाम, प्रभाव आमच्यावर होतो. जर एखादं कुटुंब अशा ठिकाणी राहत आहे की आजूबाजूला सर्व दारू पिणारे आहेत, शिव्यागाळ करणारे आहेत, तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. त्यांना कोणी शिकवत नाही की अशा प्रकारे शिव्या द्या, अशा प्रकारे तुम्ही भांडणं करा, अशा प्रकारे तुम्ही विध्वंस करा, तोडफोड करा, असं कोणी कदाचित शिकवत नाही. पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा परिणाम या मुलांवर होत असतो. आणि त्यामुळं मुलंसुद्धा अशा प्रकारे विघातक गोष्टींकडे, गुन्हेगारीकडे मुलं वळतात. पहा, सध्या पुण्यामध्ये निलेश घायवाळ नावाचा एक गुंड आहे ज्याच्याविषयी खूप चर्चा पेपरमध्ये, टीव्हीवर सध्या चालू आहे. आता खरं म्हणजे तो एका खेडेगावातून पुण्यात आला आणि त्याने फार चांगलं शिक्षण घेतलं. तो M.Com पर्यंत शिकला. फार चांगला तो तरुण होता. परंतु कोणत्या तरी गुन्ह्याखाली त्याला अटक झाली आणि 7 वर्ष तो तुरुंगात गेला. 7 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर तो अगदी निष्णात कट्टर गुन्हेगार झाला. त्याने स्वतःची टोळी सुरू केली आणि अतिशय शिस्तबद्ध रीतीनं त्याने वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करायला सुरुवात केली. पहा, खरं म्हणजे तुरुंग यासाठी असतो की व्यक्तीमध्ये सुधारणा व्हावी. परंतु पुष्कळदा आपल्याला काय आढळून येतं की तुरुंगात गेल्यानंतर लोक अधिक गुन्हे करायला, अधिक मोठ्या प्रकारचे गुन्हे करायला शिकतात. पहा, अल्पवयीन मुलांना पकडलं जातं आणि त्यांना सुधारगृहामध्ये ठेवलं जातं. हेतू काय असतो की त्यांची सुधारणा व्हावी, परंतु नेमकं त्याचं उलटं होतं. सुधारगृहामध्ये ही मुलं गुन्हे करण्यामध्ये तरबेज होतात. ते बाहेर आल्यानंतर अट्टल गुन्हेगार होतात.
आणि अशा प्रकारे जगातील गोष्टींचा प्रभाव आमच्यावर होत असतो. आणि म्हणून पाऊल म्हणतो, ही पृथ्वी भ्रष्ट आहे, ही पृथ्वी पापी आहे. पृथ्वीवरील तुमचे अवयव, आता अवयव त्याचा अर्थ हात, पाय, डोळे, कान असतो म्हणत नाही. त्याचा अर्थ तुमचं संपूर्ण जीवन, तुमच्या मनातील विचार, तुमचं अंतःकरण, या सर्व गोष्टी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर जगातील ज्या निगेटिव्ह, नकारात्मक गोष्टी आहेत, दुष्ट गोष्टी आहेत, त्यांचा परिणाम होत असतो. अर्थात आम्हाला स्वतःला निवड करायची असते. कॉलेजमध्ये असताना आमचेही मित्र होते की जे दारू प्यायचे, शिव्या द्यायचे, परंतु त्या गोष्टी आम्ही त्यांच्यापासून शिकलो नाही. आमच्या आई पप्पांनी, आमच्या घरातील लोकांनी आमच्यावर जे संस्कार केले होते, आम्हाला जे बायबलचं शिक्षण दिलं होतं, त्यामुळं आम्ही त्या लोकांमध्ये राहून सुद्धा आम्ही स्वतःला योग्य मार्गामध्ये ठेवू शकलो. आणि आपल्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये घडलं नाही का? कदाचित आमचे मित्र, आमच्या आजूबाजूचे लोक हे चांगले नव्हते, पण तरीसुद्धा आम्ही वेगळं राहिलो, आम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकलो. परंतु विश्वासणाऱ्यांना पाऊल आता हे सांगत आहे की तुम्हाला अतिशय कठोर पावलं उचलावी लागतील. या जगामध्ये पृथ्वीवरचे जे तुमचे अवयव आहेत ते जीवे मारा. पाऊल काय सांगतो? जीवे मारा. म्हणजे किती विध्वंसक विचारत नाही का हे? किल द मेंबर्स ऑफ युअर बॉडी. हा पुष्कळदा आपल्याला स्वतःच्या बाबतीमध्ये कठोर व्हावं लागतं. आणि 5 वेगवेगळ्या प्रकारची पापं ज्यांचा उल्लेख या ठिकाणी पाऊल करत आहे की त्या बाबतीमध्ये तुम्हाला अत्यंत कठोरपणे निर्णय घ्यावे लागतील. या गोष्टींवर तुम्हाला विजय मिळवावा लागेल. आता आम्ही हे कबूल करू किंवा करणार नाही, परंतु आम्हा सर्वांना या गोष्टींचा सामना करावा लागतो. 5 गोष्टी कोणत्या आहेत त्या? जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ. या सर्व गोष्टी आपल्या शरीराशी संबंधित आहेत आणि लैंगिक पापाविषयी ते आम्हाला सांगतात. जुन्या कराराचे नीतिनियम जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस या सर्व गोष्टींसाठी अत्यंत कठोर शिक्षा होती. व्यभिचारी स्त्रीला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडं यहुदी लोकांनी आणलं तेव्हा ते काय म्हटले की मोशेनं आम्हाला सांगितलं हिला दगडमार करावा. मोशेनं मान्यता दिली होती. इस्रायली धर्मशास्त्राप्रमाणे अशा स्त्रीला तिचा जीव घेण्याचा, तिला मारण्याचा अधिकार दिला होता. इतके भयंकर कायदे होते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला परवानगी दिली नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दाखवून दिलं की ते सर्वच पापी आहेत. होय, ते व्यभिचारामध्ये सापडले नव्हते, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये ते सर्व व्यभिचारी होते. पहा, आम्ही जर आपल्या जिवंत देवाला सोडून दुसऱ्या कोणत्याही गोष्टींना महत्त्व देतो, एक प्रकारे आम्ही त्यांची भक्ती करतो, पूजा करतो, तर आम्ही व्यभिचारी आहोत. इस्रायल लोक जिवंत देवाला सोडून मूर्तीपूजेकडे वळले होते आणि संदेष्टे अत्यंत कठोर शब्दांमध्ये त्यांचा निषेध करतात. आणि जिवंत देवाला सोडून दुसरीकडे वळणं म्हणजे जार कर्म आहे, व्यभिचार आहे. अशा प्रकारे इस्रायल लोकांना संदेष्टे दोष देत होते. आम्ही शारीरिकदृष्ट्या जे पाप करतो ते तर नक्कीच पाप आहे, पण आमच्या मनानं सुद्धा जर आम्ही पाप केलं तर ते सुद्धा तितकंच भयंकर आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडं काम वासनेनं पाहतो तर त्यानं तो व्यभिचार केलाच आहे. किती भयंकर गोष्ट आहे ना? प्रभू येशू ख्रिस्तानं ख्रिस्ती जीवनाचा जो दर्जा आहे, जे स्टँडर्ड आहे, जी पातळी ती अत्यंत उंच केली आहे. शारीरिकदृष्ट्या आपण पाप करतो ते पाप निश्चितच आहे, पण आम्ही मनानं सुद्धा जर अशी गोष्ट करतो तर तेवढंच भयंकर आहे. आणि म्हणून या गोष्टींना आम्हाला अत्यंत निर्दयतेनं सामोरं जावं लागेल. त्याचा सामना आम्हाला अत्यंत कठोरपणे करावा लागेल. जणू काही आम्ही त्याची हत्या करत आहोत. या गोष्टींची आम्ही हत्या करावी, अशा प्रकारे आम्ही त्यांना वागवावं, त्यांना ट्रीटमेंट द्यावी, अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. पाऊल 5 गोष्टी या ठिकाणी सांगतो: जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ. परवा एका बहिणीने मला हा प्रश्न विचारला की बाळासाहेब, होशेला एका व्यभिचारिणीबरोबर लग्न करायला देवाने काय सांगितलं? ती गोष्ट एखाद्या दाखल्याप्रमाणे आहे. एक
धडा शिकवण्यासाठी, इस्रायल लोकांना संदेश देण्यासाठी देवानं त्या गोष्टीचा उपयोग केलेला आहे. त्याचा अर्थ देव व्यभिचाराला उत्तेजन देतो, मान्यता देतो असं अजिबात नाही. परंतु संदेश त्याच्या जीवनाचा उपयोग करून इस्रायल लोकांना देवानं एक अत्यंत प्रभावी, पॉवरफुल असा संदेश, मेसेज दिला. कदाचित तुम्ही आपल्या जीवनाकडे पाहाल आणि म्हणाल, नाही मी तर काही जार कर्म करत नाही, मी कोणत्याही अमंगळपणामध्ये नाही, माझ्यामध्ये कामवासना नाही, माझ्यामध्ये कुवासना नाही, माझ्यामध्ये लोभ नाही. परंतु आम्ही सर्वच या बाबतीमध्ये दोष आहोत. कधी ना कधी आमच्या जीवनामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. कारण आमच्यावर जगाचा प्रभाव आहे. आमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा प्रभाव कळत नकळत आमच्यावर होत असतो. आणि म्हणून या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आपण पुष्कळदा परवानगी देतो. आणि म्हणून आम्हाला हा निश्चय करायचा आहे की या गोष्टी आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकून नष्ट करू, त्यांना आम्ही जीवे मारू. विशेषतः लोभ याविषयी सांगत असताना त्या ठिकाणी थोडंसं विशेषण लावलेलं, याला मूर्तिपूजा म्हणावे. लोभ म्हणजे मूर्तिपूजा. संपूर्ण जुना करार जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी मूर्तिपूजेचा निषेध करण्यात आलेला आहे. मूर्तिपूजा म्हणजे देवाविरुद्ध बंड आहे, देवाचा अवमान आहे, देवाची आज्ञा मोडणं आहे. आणि पाऊल या ठिकाणी लोभाची तुलना मूर्तिपूजेवर करत आहे. म्हणजे किती भयंकर आहे नाही का? आमच्यापैकी कोणी असं म्हणू शकेल का की मला कधी लोभ झाला नाही? आम्ही सर्व त्यामधून गेलो आहोत. कधी ना कधी आम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा लोभ धरलेला आहे. कदाचित एखादी साधी गोष्ट असेल, आईस्क्रीम खाणं, ते आईस्क्रीम खाणं सुद्धा जर आम्ही लोभामुळे करत असू तर ते चुकीचं आहे. अर्थात आमच्यापैकी अनेकांना पैशाचा लोभ असतो, काही जणांना सत्तेचा लोभ असतो, काही जणांना मालमत्तेचा लोभ असतो. काही लोक मला माहीत आहेत, विशेषतः काही तरुण मंडळी आहेत की जे फक्त ब्रँडेड कपडे वापरतात, त्यांना फक्त ब्रँडेड गोष्टी पाहिजे असतात. तो एक प्रकारचा लोभ आहे. ब्रँडेडच गोष्टी का वापरात? दुसऱ्या गोष्टी चांगल्या नाहीत का? पहा, आपल्यापैकी अनेकांना बाहेर सहज उपलब्ध होणाऱ्या पिझ्झा, बर्गर या गोष्टी खूप आवडतात. काही जण तर त्याच्या आहारी गेलेले असतात, त्याशिवाय त्यांना दुसरं जेवण आवडतच नाही. खरं म्हणजे आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे? घरातलं सात्विक शुद्ध जेवण. वरण भात, भाजी, चपाती हे फार चांगलं जेवण आहे, ते आपल्यासाठी चांगलं आहे. पण आम्हाला लोभ होतो, आम्हाला चमचमीत खाण्याचा लोभ होतो आणि त्यामुळं आम्ही आपल्या शरीराला अपाय करतो. त्याच प्रकारे आध्यात्मिक बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आपल्या जीवनामध्ये संकट ओढवून घेऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा लोभ हे वाईट आहे. पैसा चांगला आहे, पण तो पैशाचा लोभ वाईट आहे. आम्हाला मिळालेला अधिकार चांगली गोष्ट आहे. अधिकारामुळं आपण अनेक गोष्टी इतरांसाठी करू शकतो, परंतु त्या अधिकाराचा जेव्हा आम्हाला मोह होतो, आणि म्हणून काही चर्चेसमध्ये काही पाळक आहेत की कधीच आपली खुर्ची सोडत नाहीत. काही पाळक आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे असेल किंवा इतर काही कारणामुळे असेल, त्यांना आता सेवा करता येत नाही, तरीसुद्धा आपलं पाळक पण आपली खुर्ची, आपली पोझिशन सोडायला ते तयार नाहीत. असं चित्र आज मंडळीमध्ये दिसत आहे. हा खरं म्हणजे आज तरुणांना आम्हाला उत्तेजन देण्याची गरज आहे. तरुणांनी पुढे यावं, यासाठी आम्हाला कसं त्यांना मदत करता येईल हे आज करण्याची गरज आहे. परंतु आज आपल्याला अनेक मंडळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये काय पाहायला मिळतं? अनेक जे सिनियर्स आहेत, जे ज्येष्ठ आहेत, वयोवृद्ध आहेत, ते आपली खुर्ची सोडायलाच तयार नाहीत. आणि त्यामुळं तरुणांना संधी मिळत नाहीत, ते निराश होतात, काही वेळेस सेवेमधून बाहेर पडतात आणि मग ते काहीतरी जॉब करायला लागतात, कारण मंडळीमध्ये, संस्थेमध्ये त्यांना संधी दिली जात नाही. लोभामुळं आज मंडळांचा नाश होत आहे. ज्यावेळेस मंडळीमध्ये आम्ही दानार्पण देतो त्यावेळेस त्या दानार्पणाचा उद्देश हा असतो की सुवार्थ प्रसार व्हावा, मंडळीचं आध्यात्मिक कार्य वाढावं. परंतु काही मंडळ्या आपलं बँक बॅलन्स कसा वाढेल याकडे जास्त लक्ष देतात. कारण काय? लोभ. साठवणूक करायची, होर्डिंग, फक्त जास्तीत जास्त जमा करायचं.
आमच्या मंडळीचं बँक बॅलन्स इतकं आहे याच्यामध्ये त्यांना अभिमान आहे. पवित्र शास्त्रामध्ये कुठेच असं सांगितलं नाही की तुम्ही बँक बॅलन्स वाढवा. पहिल्या मंडळीचं चित्र जर आपण पाहिलं, त्यांच्याकडं भरपूर पैसा होता. लोक आपली शेतं विकत होती, आपल्या मालमत्ता विकत होत्या आणि तो पैसा मंडळीकडे आणून देत होते. कशासाठी? सर्वांच्या गरजा पूर्ण व्हाव्या. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 42 वचनापासून 47 वचनापर्यंत 4थ्या अध्यायामध्ये तो आपल्याला ते पाहायला मिळतं. मंडळीचा जीवनक्रम काय होता? मंडळीमध्ये पैसा जमा होत होता, परंतु तो गोरगरीब गरजवंतांना वाटण्यात येत होता. सुवार्ता प्रसार करण्यात होता. मिशनरी फेऱ्या सुरू होत होत्या. आज किती मंडळ्या हे काम करत आहेत. काही काही मंडळांना असं वाटतं वर्षातून एकदा 10,000 एखाद्या मिशनरी संस्थेला दिले की आम्ही फार मोठं सुवार्ता कार्य केलं. हो, ते चांगलं आहे, पण आम्ही स्वतः मिशन कार्य का करू नये? आम्ही स्वतः मिशनरी का पाठवू नयेत? कदाचित हे मी पूर्वीसुद्धा म्हटलं आहे की काही काही चर्चेसना खूप अभिमान आहे. आमची मंडळी 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष जुने आहे. पण किती तुम्ही सेवक तयार केले, किती मिशनरी तुम्ही पाठवले. सुवार्ता प्रसार कार्य वाढावं यासाठी किती लोकांना तुम्ही पाठवलं आहे, त्यांना स्पॉन्सर केलं आहे, त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. आज मंडळ्या का बरं हे करत नाहीत? कारण आम्हाला लोभानं पछाडलेलं आहे. माझी मंडळी, माझं चर्च बिल्डिंग, माझा बँक बॅलन्स हा कसा वाढेल याकडेच आमचं फक्त लक्ष आहे. देवाचं कार्य करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. पौल म्हणतो हे जीवे मारा. अत्यंत कठोरपणे त्या गोष्टींचा सामना करा. पुढच्या वचनामध्ये पौल कारण सांगतो का करायला पाहिजे. कारण त्यामुळे देवाचा कोप होतो. हा किती भयंकर गोष्ट आहे ना. जर या गोष्टींना आम्ही आपल्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये जर स्थान दिलं तर देवाच्या क्रोधाला आम्ही आमंत्रण देतो. आणि अत्यंत भयंकर अशी गोष्ट आहे. आम्हाला खरोखर सावध होण्याची गरज आहे. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मंडळीमध्ये, माझ्या संस्थेमध्ये या गोष्टीला मी परवानगी देत आहे का? त्या गोष्टींना मी उत्तेजन देत आहे का? देवाचं जे चित्र आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आढळतं तर देव प्रीती आहे हे निश्चित आहे, परंतु देव भस्म करणारा अग्नी आहे हे सुद्धा आम्हाला विसरायला नको. आणि म्हणून आम्ही सावध होण्याची गरज आहे. या ठिकाणी फक्त 5 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की जे आम्हाला माहीत आहे की जे पाप आहे. लोभ ही अत्यंत साधी गोष्ट असू शकते. एखाद्या मित्राने जर नवीन मोबाईल घेतला तर मला सुद्धा लोभ होतो. अरे माझ्याकडे सुद्धा तो मोबाईल पाहिजे, तो आयफोन पाहिजे. खरं म्हणजे त्याची गरज नसते, पण तरीसुद्धा माझ्या मित्राने घेतलाय मग मला पाहिजे. कधी कधी लहान मुलांमध्ये सुद्धा हा लोभ आम्हाला पाहायला मिळतो. तरुणांमध्ये, मोठ्यांमध्ये सुद्धा, सर्व वयोगटामध्ये लोभाला लोक बळी पडतात हे आम्हाला पाहायला मिळतं. मी जसं तुम्हाला सांगितलं काही वयोवृद्ध पालक आहेत की त्यांना माहिती आहे आपल्याला सेवा करता येत नाही, तरीसुद्धा आपली खुर्ची तर सोडत नाहीत. का बरं? लोभ. मला काय मिळेल हे महत्त्वाचं आहे. मी मंडईला काय देऊ शकतो का? मंडईची सेवा खरोखर मी करू शकतो का? मी घरोघरी जाऊ शकतो का? जर त्यामध्ये अडखळणं आहे, त्यामध्ये जर बंधनं आहेत तर मी ती सेवा थांबवायला हवी नाही का? परंतु नाही, जोपर्यंत माझा फायदा होतो पण मी करत राहणार. लोभ सुटत नाही. म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांमध्ये लोभ आहे. आणि हा लोभ पौल म्हणतो मूर्तीपूजा आहे. किती भयंकर आहे ना. ख्रिस्ती नात्यानं आपल्या कुटुंबामध्ये एखादी मूर्ती आणून त्या मूर्तीची पूजा तुम्ही कराल का? आपल्या मंडळीमध्ये एखादी मूर्ती ठेवून त्याची पूजा तुम्ही कराल का उघडपणे? कदाचित नाही. पण तो पौल म्हणतो जेव्हा तुम्ही लोभ धरता त्यावेळेस तुम्ही मूर्तीपूजा करत आहात. पहा, ही तुलना किती भयंकर आहे नाही का. आणि आम्हाला किती काळजी घेण्याची गरज आहे. आम्हाला सावध होण्याची गरज आहे. या पापामध्ये मी पडू नये म्हणून आपण किती काळजी घ्यायला पाहिजे नाही का. कारण पौल म्हणतो त्यामुळे देवाचा कोप होतो. देवाचा कोप ही भयंकर गोष्ट आहे. देवाच्या क्रोधापासून आम्हाला कोणीच वाचू शकत नाही.
या जगामध्ये अशी कोणती शक्ती नाही की जी देवाच्या क्रोधापासून आमचा बचाव करू शकेल. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान देवाच्या क्रोधापासून आम्हाला वाचवतं आणि केवळ तोच आधार आम्हाला आहे. म्हणून आम्ही जेव्हा पश्चाताप करतो, आपली पापं आम्ही कबूल करतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला क्षमा करतो आणि देवाच्या क्रोधापासून आमचा बचाव होतो. आपल्या जीवनामध्ये घडला आहे का? देवाच्या क्रोधापासून आपला बचाव आपण करून घेतला आहे का? आणि एकदाच होऊन चालत नाही, हे दररोज करायचं आहे. कारण आमच्या हातून दररोज पाप होतात. आम्ही शब्दानं, विचारानं, कृतीनं पाप करतो आणि म्हणून आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. प्रभू माझ्यावर दया कर, मला क्षमा कर, मला शुद्ध कर. आणि जेव्हा आम्ही मनापासून पश्चाताप करतो तेव्हा देव आम्हाला क्षमा करतो आणि देवाच्या क्रोधापासून आमचा बचाव होतो. पण देवाचा क्रोध जेव्हा आमच्यावर होतो ना, तेव्हा त्याचा शेवट कशामध्ये आहे माहिती आहे का? नरकामध्ये. सतत जळणाऱ्या, कधी न विझणाऱ्या अग्नीमध्ये आमचा शेवट हा देवाच्या क्रोधाचं अंतिम स्वरूप आहे. आणि म्हणून आम्हाला स्वतःचा बचाव करायला पाहिजे. केवळ आमचा नाही, आमच्या प्रियजनांचा, आमच्या कुटुंबाचा, इतर सर्व लोक जे आमच्या संपर्कामध्ये येतात त्यांचा देवाच्या क्रोधापासून बचाव व्हावा म्हणून आम्हाला त्यांना येशूची सुवार्ता सांगणं आवश्यक आहे. तर पाऊल पुढे काय म्हणतो? तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. या ज्या 5 गोष्टींचा उल्लेख पाऊलानं 5व्या वचनामध्ये केलेला आहे, त्याविषयी तो आता म्हणतो तुम्ही त्यामध्ये जगत होता, त्यामध्ये चालत होता. आमचं जगणं आणि आमचं चालणं काय आहे हे पाऊल आम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ता विरहित, येशू ख्रिस्ताच्या बाहेर जे आमचं जीवन आहे ते म्हणजे पापामध्ये जगणं, पापामध्ये चालणं. हा जगणं म्हणजे अंतर्गत आहे. आमचा श्वास चालू आहे म्हणजे आपण जगतो, नाही का? पण जेव्हा आम्ही कृती करतो तेव्हा आम्ही चालतो. आमच्या जीवनामध्ये आतमध्ये आणि बाहेर आम्ही पापाच्या बंधनामध्ये आहोत, पापामध्ये गुरफटलेले आहोत. त्याची आठवण पाऊल कलस्य येथील मंडळीला विश्वासणाऱ्यांना करून देते. तुम्ही असे जगत होता, तुम्ही असे चालत होता, परंतु आता तुमचं तारण झालं आहे. तुम्ही आता देवाचे लोक झाले आहात, तुम्ही देवाचे पवित्र लोक आहात, तुम्ही आता पवित्र जीवन जगायला पाहिजे. अशा प्रकारे कलस्य येथील विश्वासणाऱ्यांना तो आठवण करून देत आहे. आज तुम्हाला आणि मला सुद्धा देव त्याची आठवण करून देतो. तुम्ही सुद्धा या पापामध्ये जगत होता, चालत होता. पुढच्या वेळेस आपण पाहूया की आता काय झालेलं आहे. 8व्या वचनापासून पुढे आता तुमच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे त्याविषयी पाऊल कलस्य येथील मंडळीला सांगत आहे आणि त्याचं लागूकरण आमच्यासाठी काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न आपण पुढच्या रविवारी करूया. परंतु आज पाऊल अत्यंत स्पष्टपणे आम्हाला जाणीव करून देत आहे, इशारा देत आहे की तुम्ही पृथ्वीवरील आपले अवयव जीवे मारा. आणि त्याची लिस्ट त्याने दिलेली आहे. का आम्ही ते करायला पाहिजे? त्यामुळे देवाचा क्रोध आमच्यावर होतो. देवाच्या क्रोधाला आम्ही बळी पडू नये असं जर आम्हाला वाटत असेल, त्या सर्व गोष्टीपासून आम्हाला दूर राहायचं आहे. कलस्य येथील मंडळीला पुन्हा एकदा तो त्याची आठवण करून देतो. हो, तुम्ही त्यामध्ये जगत होता, त्यामध्ये चालत होता, पण तो येथून पुढे नाही. येथून पुढे तुमच्या जीवनामध्ये बदल दिसणं आवश्यक आहे. आज आपण सर्व स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करूया. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं, त्याचा शिष्य झाल्यामुळं, त्याच्या मागं चालण्यामुळं माझ्या जीवनामध्ये बदल झाला आहे का? फरक पडला आहे का? आणि हे केवळ एकदा होत नाही, हे आम्हाला पुन्हा आणि पुन्हा करायचं, रोज आणि रोज करायचं. तर प्रभू आज आम्हाला स्वतःच्या पापांची जाणीव करून देत आहे, आठवण करून देत आहे. तर आज आपण नम्र होऊया, आपण पश्चाताप करू, आपण प्रभूची क्षमा मागू. प्रभू आम्हाला क्षमा कर, आम्हाला शुद्ध कर, निर्मळ कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळते. योहानाचं पहिले पत्र याचा पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये योहान असं म्हणतो, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल
व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हणतो तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. पुढे 2ऱ्या अध्यायामध्ये योहान असं म्हणतो, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नाही तर सर्व जगाच्याही पापाबद्दल. आज आमच्यासाठी शुभवार्ता आहे, सुवार्ता आहे की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला क्षमा करण्यास तयार आहे. पण त्यासाठी आम्हाला आपलं पाप कबूल करावं लागेल. जर तुम्ही हे कबूल केलं की तुम्ही पापी आहात तर तो विश्वसनीय न्यायी आहे, म्हणून आम्हाला आमच्या पापांची क्षमा करेल आणि आम्हाला सर्व अधर्मांपासून शुद्ध करेल. त्या प्रभूकडे आपण जाऊया, त्याला आपण शरण जाऊया, त्याची क्षमा आपण मागूया आणि पापक्षमेचा उद्धाराचा आनंद पुन्हा एकदा आपण घेऊया. दे बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी तू आज आम्हाला हा सुंदर वेळ दिलास. तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू आमच्याशी बोललास. आमचं पाप तू आम्हाला दाखवलं आहेस प्रभू. आम्ही हे कबूल करतो की आम्ही पापी आहोत. आम्ही तुझ्या विरुद्ध बंड केला आहे. आम्ही अनेक गोष्टींचा लोभ धरला आहे. प्रभू तू दया कर, कृपा कर. आमच्या पापांपासून तू आम्हाला मुक्त कर, शुद्ध कर. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर जे पवित्र रक्त आमच्यासाठी सांडलं त्या रक्ताबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर आणि पुन्हा एकदा तुझ्या उद्धाराचा आनंद तू आम्हाला दे. पापक्षमेचा आनंद तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुन्हा येऊ दे. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत. प्रभू त्या सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये जो शांतीचा करार झालेला आहे प्रभू त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो इस्रायल देशाला तू सुरक्षित ठेव. पॅलेस्टाईनमधील जे निरपराध लोक आहेत त्यांचीसुद्धा तू काळजी घे, त्यांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. आज आम्ही मणिपूरसाठी प्रार्थना करतो प्रभू तू दया कर, कृपा कर. त्या लोकांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबावं. म्हणजे अनेक निरपराध लोक युक्रेनमध्ये मारले जात आहेत प्रभू, त्यांचं तू संरक्षण कर. या संकटापासून त्या देशाची तू मुक्तता कर. आम्ही लेह लडाखसाठी प्रार्थना करतो. सोनम वांगचुक जे तुरुंगामध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू तू त्यांना सुरक्षित ठेव, त्यांची काळजी घे. आमच्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी मंडळीचा छळ होत आहे प्रभू. आम्ही सर्व विश्वासणाऱ्यांसाठी तुझ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो, विनंती करतो. त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर. तुझी शांती, तुझा आनंद, तुझी कृपा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्वांवर तू आशीर्वाद पाठव, त्यांची तू काळजी घे. तुझा विश्वासूपणा, तुझा चांगुलपणा याचा अनुभव या नवीन वर्षामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन अनेकांसाठी आशीर्वाद होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव. आम्हा प्रत्येकांची तू काळजी घे, आम्हाला निरोगी ठेव. तुझ्या सेवेमध्ये आम्हा प्रत्येकांचा उपयोग होऊ दे. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभू आपल्याशी बोलला आहे. त्याच्या वाणीला प्रतिसाद देऊया. आता प्रभुभोजनाची वेळ आहे. आपल्या मनाच्या तयारीने आपण या प्रभुभोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो,
प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले
तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त
याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला आवडली, आशीर्वाद मिळाला, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना, यासाठी की तुम्हाला या उपासनेची लिंक पाठवण्याची गरज पडणार नाही, कारण तुम्हाला आपोआपच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ही उपासना पाहू शकाल. आणि हीच गोष्ट आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांनाही कळू द्या, त्यांना उपासनेची लिंक पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.